नमस्कार मित्रांनो, तर आज खूप दिवसांनी ब्लॉग करायचा क्षण आलेला आहे। तर आपल्या सोबत आज माझी लाडकी बहीण, माझी म्हणता येणार नाही, सध्या शिंदेची लाडकी बहीण आहे, नम्रता मोहिते। कॅमेरा जरा त्यांच्याकडे दाखवला तर बरं होईल, कारण की त्या कॅमेऱ्यासाठी आतुरता त्यांची जास्त असते। व दुसरं आमच्या संग आहेत ऋषिकेश जाधव, आळसंदगावचे सुपुत्र, सध्या राहणार ओगलेवाडी। तर असे आम्ही तिघे आज कराड टू कास पठार, महाबळेश्वर आणि रिटर्न असा आमचा आजचा प्रवास असणार आहे। तरी प्रवासाला आता चालू झालेला आहे, आपण आता हायवेला लागलेलो आहे। तर आपण नजारा बघू शकता, अतिशय मस्त असा नजारा झालेला आहे व थोडा पाऊस चालू झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता, तुमच्या देखतच पाऊस चालू झालेला आहे, तरी मस्त वातावरण झालेलं आहे। आणि आपण चाललेलो आहे कास पठार इकडे। तर मित्रांनो, आपण हायवे सोडून आपण आलेलो आहे सज्जनगड रोडला। तर तुम्ही सज्जनगड रोड बघू शकता। ओ धक्का लागला। तर तुम्ही हा पुढे किल्ला बघू शकता, अजिंक्य तारा। तर अजिंक्य ताऱ्याच्या लेफ्ट साइडनं हा रोड जातो सज्जनगडला, आणि त्याच रोडनं आम्ही कास पठारला चाललेलो आहे। तर अतिशय मस्त असा रोड आहे, थोडे खड्डे आहेत पण चालतंय तेवढं। चला, तर मित्रांनो, आपण थोडस दृश्य बघण्यासाठी आपण थोडं थांबलेलो आहे। तर आपण बघू शकता, कास पठार चालवायच्या अगोदरच आपल्याला अशी मनमोहक फुले दिसत आहेत। तर आपण दरी बघूया, इकडे धरणाचा असा खतरनाक व्ह्यू दिसत आहे इथनं। परत द्या मला बघून येऊन पैसे देऊ का? हॉटेलमध्ये गेलं असं म्हणतो का, आम्ही खाल्ल्यानंतर पैसे देतो, खाल्ल्यानंतरच पैसे द्यायचे असतात। अगोदर टेस्ट देतात ना, आवडलं तर आम्ही घेऊ असं म्हणतो का? पण आता फुलाला नाही तर काय करायचं, फुलं खात नाही आपण, जेवतो। बघा बघा, पाऊस यावर्षी भरपूर झालाय, त्यामुळे लेट झाले। आता आलेत एकदम नाहीच असं नाही, बघा मग तिघेच नाही, एक तिघीच झोपलाय आमचं असं ते। जाऊ दे सर खाली। तर मित्रांनो, आपली गाडी आता पार्किंगला लावून त्यांच्या गाडीतून आपण कास पठार बघणार आहे। कास पठारचं तिकीट आपल्याकडून 150 रुपये प्रति व्यक्ती घेतलेलं आहे व आपण आता पार्किंगच्या शोधात आहोत। तर पार्किंग दिसतंय का कुठं बाबा, गेलेच का नाही सारा। तर आपण आता पार्किंगला आलेलो आहे।
मित्रांनो, आपण फायनली कास पठारावर आलेलो आहे. तर आम्ही तिघेच निघलेलो आणि तिघेच आलेलो आहे कास पठारावर. तर तिघे चाललो पाहूया. नाही रम्या डोळ्यांना मोठं पाहणारे दृश्य म्हणजे फुलं, बाकी जे पाहिजे तेच पाहिजे. चांगले चांगले नजारे आहेत. फुले फुले आलेले आहेत. आपले नजारे सुस्ती. आपले नजारे सुजायचे. लक्ष नाही. आपले नजारे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. टर्न. सध्या आपण आलो आहोत कासपठावर. तर आपण हे दृश्य पाहू शकता. इथे एक झोपडी आहे आणि फोटो काढण्यात व्यस्त आहेत. हे आपल्या ॲग्रीच्या पदव्युत्तर घेतलेल्या लाडकी बहीण योजनेचे सदस्य असलेल्या नम्रता मोहिते. तर यांनी आपणाला या फुलाबद्दल थोडीफार माहिती सांगावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. नम्रता मोहिते, आपण फुलाची माहिती सांगावी ॲग्री केल्याबद्दल. तरी गुगलवर सर्च करू नका तुम्ही. सर्च करून नाही, मोबाईल ठेवून सांगा. हे फुल आहे. सध्या हे फुल आहे आणि या माहिती हे असं सर्च करायचं, गुगल फोटोवर जाऊन क्लिक करायचं. फुल आहे. आणि बिना शिकणारा हा सांगेल की हा धोत्राचं फुल आहे. धोत्राचं नाही रे, ते सीतेची आसवे आहेत. ते सीतेचे आसवे म्हणत यांचे आसवे कधी निघतील काही सांगता येत नाहीत. तरी आपण युट्रिसिलेरिया पर्पेसियस. आपण 3 व 2 गेट बघून आलेलो आहे आणि आता गेट नंबर 1 मध्ये शिरलेलो आहे. तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 1 नंबर गेटला जास्त फुले आहेत. तर आपण जास्त फुले बघायसाठी 1 नंबर गेटला तर मित्रांनो, अशा रीतीने आपण कास पठार पाहिलेलं आहे व आपली स्वतःची गाडी घेऊन आता आपण बामणोली मार्गे महाबळेश्वरला चाललेलो आहे. महाबळेश्वर बामणोली मार्गे. मग खालून कुठं? एक्यू. इकडून रोड कसा आहे? चांगला आहे का? इकडनं रोड कसा आहे? नाही रोड. मित्रांनो, मार्ग खराब असल्यामुळे आपण एक्यू मार्गे महाबळेश्वरला जाणार आहोत. तर या काकांना पुढचा रूट विचारू. महाबळेश्वरला पहिला लेक. त्या काकाने पहिला म्हणून सांगितलं आहे. थोडक्यात पहिला म्हणजे पहिला लेक तो घ्यायचा आहे. छान असं वारे सुटलेलं आहे.
असतात तर ते पाहू. आमचे तर केस गेले आहेत, दुसऱ्यांचे तर पाहू. कृष्णामाई मंदिर जमिनीमध्ये खाली जात आहे म्हणजे धसत आहे. तर ते आपण काही कालांतराने जमिनीमध्ये नामशेष होणार आहे. त्याच्या अगोदर आपण पाहून घेऊ आणि लवकर लग्न झालं तर आपल्या मुलांना पण दाखवू. पुढे कंटिन्यू करा. त्यांना घेतलंस का? हे 3 फुलं, काळं, गुलाबी, पिवळं. अरे फुलं सांगितलं. फुल्स रस्त्यावर थांबलेले FOOLS. फुल्स. चारों तरफ कोहरा ही कोहरा. डांग फाट रही है, डांग. आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. हे मंदिर आहे महाबळेश्वरचे.
ब्लॉग तुझा बोलायचा आम्ही, असं का करायलास तू? झोप आलाय तुला? चल तुला कृष्णाचं मंदिर दाखवतो. चल झोप जाईल. झोप जाईल. चल. आता आलो आहे आपण मॅप्रो गार्डन मध्ये. तर बघूया ओंकार शेठ आपल्याला मॅप्रो मध्ये काय घेत आहेत. ओंकार इकडे बघ. ते विचारत पडलेत काय घ्यायचं आणि काय खायचे. भूक तर खूप लागली आहे. अशा तऱ्हेने आपण रूपवाटिकेमध्ये आलो होतो. तर यांच्या हट्टापायी आपण ही झाडे घेतलेली आहेत. हे झाडांना खूप आवडलं होतं. चलो थँक्यू. बार्गेनिंग चालू आहे सध्या. बड़ा फूल होता है मैडम, यही फूल होता है. हे असे येणार म्हणतात. कितना फूल होता है? नेक्स्ट टाइम आएंगे. तुमच्यासारखंच हे फुल दिसतंय मॅडम. हे आम्ही चाललेलो आहोत गाडीकडे. गाडी आमची तिकडे पार्क केली. धुकं आलेला आहे खूपच.